केमिकल इक्विलिब्रियम या प्रकरणातला शेवटचा पार्ट आपल्याला आज घ्यायचा आहे। याच्यानंतरचा सर्व पुढचा पार्ट हा 12वी मध्ये आहे। ठीक आहे, त्याचं नाव आयोनिक इक्विलिब्रियम। सॉलिड स्टेटचे 5-6 एपिसोड पाठवले तुम्ही तुम्हाला, त्याच्यानंतर आपण या प्रकरणाचा पुढचा पार्ट पाठवूया। ठीक आहे, अभ्यास 12वीचा सुरू करा तुम्ही आता। काय आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम। आपण 3 फॅक्टरचा विचार केला होता, प्रेशरचा नाही केला, 2 फॅक्टरचा केला। कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम काय होतो, कॅटॅलिस्टचा परिणाम काय होतो स्टेट ऑफ इक्विलिब्रियमवर, कोणत्या दिशेला शिफ्ट होतो, त्याचा फायदा काय होतो आपल्याला, याचा विचार आपण केलेला आहे। बरोबर आहे। आता टेम्परेचरचा काय परिणाम होतो, टेम्परेचर वाढवलं तर इक्विलिब्रियम कुणीकडे शिफ्ट होईल, प्रॉडक्टच्या दिशेनं की रिॲक्टरच्या दिशेनं। तुम्ही रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं, इक्विलिब्रियम फॉर्म झालेला आहे, तर काय होईल, म्हणजे टेम्परेचरचा परिणाम इक्विलिब्रियमवर काय होतो हे आपल्याला पाहायचं आहे। मग हे पाहण्याच्या अगोदर आपण रासायनिक अभिक्रियेचे आणखी 2 प्रकार शिकून घेऊया, जे एनर्जी चेंजेसच्या बेसिसवर करण्यात आलेले आहे। कोणतीही रिॲक्शन होत असताना एकतर त्या रिॲक्शन मधून हीट एनर्जी बाहेर पडते किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब केल्या जाते बाहेरून, सराउंडिंग मधून। रिॲक्शन मध्ये एनर्जी चेंजेस घडतात। काय घडू शकतं, काही रिॲक्शन घडत असताना एनर्जी बाहेर पडते आणि काही रिॲक्शन घडत असताना एनर्जी, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते। या आधारावर रासायनिक अभिक्रियेचे आपण 2 प्रकार पाडतो। हे 2 प्रकार जर समजले आपल्याला तर मग इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम समजेल आपल्याला। ठीक आहे, तर 2 प्रकार कोणते, पहिल्या प्रकारे एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन। एक्झोथर्मिक रिॲक्शन काय व्याख्या आहे, परीक्षेत विचारतात। डिफाइन एक्झोथर्मिक रिॲक्शन, डिफाइन एक्झोथर्मिक रिॲक्शन विथ एनी वन एक्झाम्पल, असं विचारलं जातं। मग आता एक्झोथर्मिकचा अर्थ काय होतो, these are the chemical reaction in which the heat energy is given out। रिॲक्शन घडून राहिली, जर त्याच्यातून एनर्जी बाहेर पडत असेल तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन। एनर्जी, हीट एनर्जी बाहेर पडते, उष्मादायी अभिक्रिया म्हणतात मराठीत त्याला। The chemical reaction in which the heat energy is given out or evolved from the reaction mixture, such chemical reactions are called as a exothermic chemical reaction. For example, carbon plus oxygen, it will use CO2, gaseous state, हा solid आहे, हा gas आहे। या रिएक्शन मध्ये एनर्जी बाहेर पडते, ए मायनस चा अर्थ होतो त्यातून एनर्जी कमी झाली, बाहेर पडली। ते पुढच्या वर्षी शिकायचं आहे की साधारणतः 94.5 किलो कॅलरी पर मोल, 1 मोल 12 ग्रॅम कार्बन जेव्हा आपण ऑक्सिजन मध्ये जाळतो तेव्हा त्यामधून एवढी हीट एनर्जी बाहेर पडते। म्हणजे ही काय झाली आता एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन। किंवा न्यूट्रलायझेशन, HCl प्लस NaOH, aqueous पाण्यातलं द्रावण, सॉल्ट NaCl, aqueous प्लस वॉटर H2O। here delta H is equal to -13.7 किलो कॅलरी पर मोल। 1 मोल ऍसिडचं 1 मोल बेस सोबत aqueous सोल्युशन मध्ये रिॲक्शन झाली, सॉल्ट वॉटर तयार झालं, ही पण एक्झोथर्मिक आहे, म्हणजे एवढी एनर्जी बाहेर पडते। थोडक्यात आता याची रिॲक्शन जर होत असेल यामध्ये रिॲक्शन होते तर एनर्जी काय होते, ते बाहेर पडते, हीट एनर्जी। मग अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन। आता व्याख्या काय, द केमिकल रिॲक्शन इन विच द अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज गिवन आउट और इव्हॉल्व्ड फ्रॉम द रिॲक्शन मिक्सचर, कॉल्ड एज एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन। दुसरा प्रकार आहे एंडोथर्मिक, याच्या विरुद्ध आहे
एंडोथर्मिक रिॲक्शन. आता अशाही काही रिॲक्शन्स आहेत की ज्या घडून येताना एनर्जी बाहेर टाकत नाही, उलट बाहेरून एनर्जी स्वतः घेतात ते. त्याला म्हणायचं उष्माग्राही ग्रहण करणारी घेणारी एंडोथर्मिक रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन व्हिच द हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंग, कुठून घेतल्या जाते सराउंडिंग मधून. फॉर एक्झाम्पल H2 plus I2 into twice CHI, P reaction delta H is equal to plus 12.3 kilocalorie per mole. किलो कॅलरी पर मोल. म्हणजे एवढे प्लस आहे, एवढी घेण्यात आली, वाढली त्याची, बाहेरून घेतली तरी. कोणी रिॲक्शन घडत असताना याला म्हणायचं एंडोथर्मिक रिॲक्शन. काय व्याख्या होईल? इट इज द केमिकल रिॲक्शन इन व्हिच द हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग, कॉल्ड एज एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये एनर्जी बाहेर पडते आणि एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये बाहेरून एनर्जी घेतल्या जाते, ऍब्सॉर्ब केल्या जाते. अशा ह्या दोन प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आहेत. काही अडचण नसावी एक्झोथर्मिक एंडोथर्मिक. आता जाऊया आपण आपल्या रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन मध्ये. आता आपल्याला माहिती आहे की रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन मध्ये दोन विरुद्ध अभिक्रिया असतात. A plus B gives C plus D. हे झाले प्रॉडक्ट, हे झाले रिॲक्टंट. बरोबर आहे. फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन. ही बॅकवर्ड आणि ही फॉरवर्ड रिॲक्शन. आता फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन दोन विरुद्ध अभिक्रिया आहेत. आता समजा जर फॉरवर्ड रिॲक्शन ही एक्झोथर्मिक असेल तर बॅकवर्ड रिॲक्शन ही नेहमी एंडोथर्मिक राहील, कारण ते ऑपोजिट आहे. इकडून तिकडे गेलं, एनर्जी बाहेर पडत असेल तर तिकडून येताना तेवढीच एनर्जी तो घेईल. कारण अतिशय महत्त्वाचा नियम आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणत असतो. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. म्हणजे इकडून तिकडे गेलो, एनर्जी बाहेर पडली, तिकडून येताना एनर्जी बाहेर पडली, तर ते एनर्जी तयार करायचं यंत्र होऊन जाईल, असं होणार. ही जर एक्झोथर्मिक असेल तर ही एंडोथर्मिक, किंवा समोरची जर एंडोथर्मिक असेल तर परत येणारी एक्झोथर्मिक रिॲक्शन राहील. मग आता हे लक्षात आलं का? पहा बरं. Now in any chemical, any reversible chemical reaction, two opposite reactions are present. Forward reaction and backward reaction. Now it is observed that if forward reaction is exothermic, then backward reaction should be endothermic. समोरची जर एक्झोथर्मिक असेल तर परत येणारी कोण झाली? एंडोथर्मिक झाली. बरोबर आहे की नाही? नाउ इक्विलिब्रियम इज एक्झिस्ट हियर. समजा इथे इक्विलिब्रियम फॉर्म झालेला आहे आणि आता इक्विलिब्रियम फॉर्म झाला 40% 60% जे असेल ते फॉर्म झाला. आता जर टेम्परेचर वाढवलं तर काय होईल हे आपल्याला सांगायचं आहे. मग आता विचार करा, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? जिथे एनर्जी बाहेर पडते, नको आहे त्यांना, बाहेर टाकून राहिलं, त्याच्याशिवाय त्याला स्टॅबिलिटी मिळत नाही, स्वतःहूनच बाहेर टाकून राहिले एनर्जी. म्हणजे त्यांना नको आहे घेत एनर्जी. समजा तुम्ही दिली तर काय होईल? अडथळा निर्माण होईल. मला नको आहे, मला पुन्हा कोणीतरी जबरदस्ती देऊन राहणं, अडथळा निर्माण होईल. तसंच आहे की एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये एनर्जी बाहेर पडते, तुम्ही तापमान वाढवलं, त्याला उष्णता दिली, त्याचा रेट उलट कमी होईल, त्याला अडथळा निर्माण होईल, त्याला एनर्जी बाहेर टाकताना अडचणी जातील. पण एंडोथर्मिक म्हणजे कोण? की ज्याला एनर्जी पाहिजे आणि तुम्ही दिली. म्हणजेच काय झालं पहा बरं, की इकडे हीट एनर्जी नको आहे आणि याला पाहिजे. बॅकवर्ड रिॲक्शन एंडोथर्मिक आहे, त्याला बाहेरून एनर्जी घ्यावी लागते. मग तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर कसं वाढवणार? तुम्ही त्याला खालून बर्नर लावणार, त्याला हीट एनर्जी सप्लाय करणार. पण जेव्हा तुम्ही हीट एनर्जी सप्लाय करता तेव्हा त्याचा फायदा कोण घेणार? एक्झोथर्मिकला अडथळा, कोणाला फायदा? एंडोथर्मिकला. मग कोणाचा रेट वाढेल? ज्याला फायदेशीर आहे ते एंडोथर्मिकचा. मग अशा वेळेला इन्क्रीज इन टेम्परेचर काय होईल? विल शिफ्ट द इक्विलिब्रियम इन बॅकवर्ड डायरेक्शन, दॅट इज इन फेवर ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे थोडक्यात अशी जर एखादी रिॲक्शन असेल आहे,
एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, बॅकवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक आहे. हा नायट्रोजन प्लस 3 हायड्रोजन. आता अशा वेळेला तुम्ही या टेम्परेचर जर वाढवलं नायट्रोजन हायड्रोजनचं तर तुम्हाला जास्त अमोनिया नाही मिळणार. उलट काय होईल, जो तयार झाला तो डिकंपोज होईल, वापस येईल, तोट्यात जाईल. म्हणजे तुम्हाला ही रिएक्शन कमी टेम्परेचरला घेऊन आणावं लागेल. जास्त टेम्परेचर जर वाढवलं तर उलट तयार झालेला अमोनिया 60% वरून तो 40% शिल्लक राहील, 30% शिल्लक राहील. म्हणजे उलट प्रॉडक्ट कमी होतो. म्हणजेच काय झालं, इक्विलिब्रियम हा रिएक्टंटच्या दिशेने शिफ्ट होतो. माझं एक वाक्य समजतं का पाहावं तुम्हाला. हे सगळं समजून घ्यायच्या गोष्टी, लिहिताना काय लिहायचं पहा. इट इज ऑब्झर्व्ड दॅट इन्क्रीज इन टेम्परेचर विल फेवर एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. बस एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. हे माहिती तुम्हाला, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक. इन्क्रीज इन टेम्परेचर विल फेवर. जेव्हा तुम्ही तापमान वाढवता तेव्हा या दोन पैकी ते कोणाला फेवरेबल असतं, नेहमी एंडोथर्मिक. मग ती इकडे जाणारी असो की इकडे असो. इन्क्रीज इन टेम्परेचर विल फेवर एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. दॅट इज increase in temperature will shift the equilibrium in that direction where heat energy is absorbed. ज्या दिशेने एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्या दिशेनं तापमान वाढवल्यानंतर इक्विलिब्रियम शिफ्ट होतो. म्हणजे काय, जर अशा रिएक्शन मध्ये मी टेम्परेचर वाढवलं तर इक्विलिब्रियम कोणत्या दिशेला शिफ्ट होतो, ज्या दिशेनं एनर्जी ऍब्सॉर्ब होते, म्हणजे एंडोथर्मिकच्या दिशेनं. समोरची जर एंडोथर्मिक असती, परत येणारी एक्झोथर्मिक असेल तर मी टेम्परेचर वाढवल्यामुळे समोर शिफ्ट झाला असतो. म्हणजे हे कशावर आधारित आहे की तुमची फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, त्यानुसार हा इक्विलिब्रियम शिफ्ट होत असतो. मग काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, इन्क्रीज इन टेम्परेचर विल फेवर एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. अँड हेन्स इट इज ऑब्झर्व्ड दॅट इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ a reaction of reversible reaction, then the equilibrium will shift in that direction where there is a absorption of heat energy takes place. Ata for example, let us consider a reversible chemical reaction, that is A plus B gives C plus D. If forward reaction is exothermic, then backward reaction should be endothermic. Now here equilibrium is exist, and if we increase the temperature of this reaction, then increase in temperature will favor endothermic reaction. More and more reactants are formed and the equilibrium is shifted in favor of the reactant. हे झालं उत्तर त्याचं. तर असा हा होता टेम्परेचरचा परिणाम. आता इथे हे प्रकरण 11वीतलं संपलं. पुढचा पार्ट 12वीत घेणार होता. आणि आता यानंतर आणखी एक 11वीतलं एक प्रकरण कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे पिरियॉडिक टेबल. कारण तुम्हाला 12वी 4 प्रकरण पिरियॉडिक टेबलवर आधारित आहे, त्यामुळे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढचे व्हिडिओ 11वी 12वी 11वी 12वी मी टाकत जाईल. आता 11वीचं मी काय सुरू करणार, पिरियॉडिक टेबल, ते शेवटचं प्रकरण समजणार. आणि नंतर 12वीचं सॉलिड स्टेट ते झाले की नंतर रोज एक एक मी कोण टाकणार आहे, हे केमिकल इक्विलिब्रियमचा पुढचा पार्ट म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियमचे काही व्हिडिओ लगेच टाकून देईल. पूर्ण पॉईंट आहे. सिलेबस टू सिलेबस जसच्या तशा नोट्स लिहायच्या, जसंच्या तसं ते नोट्समध्ये लिहून काढायचं, अभ्यास करायचा. आणि मी जे लिहून दिलेलं असतं त्या पद्धतीनंच तुमचे व्हिडिओ लिहून अगोदर काढायचं, नोट्स जवळ ठेवायच्या आणि मग व्हिडिओ लावायचा आणि ते बघायचं की आहे की नाही त्यामध्ये. ठीक आहे, पुरे करू.